ते तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? हां, ते आवडली काय? साडी. हो, आता आईच्या चॉईसची म्हटल्यावर आवडणारच ना. नाही, ते मी तुम्हाला दिलेली साडी आवडली का तुम्हाला? नाही म्हणजे नाही आवडली असेल तर आपण एक्सचेंज करूया, दुसरी कुठली तरी तुम्हाला आवडेल ती घेऊया. म्हणजे सर त्यात नका बदलून घेऊ. छान आहे साडी. चांगला आहे चॉईस तुमचा. आवडली मला. थँक्यू. तुम्हाला आवडेल याचा विचार करूनच घेतली मी तुमच्याकरता. हा सर, केलं तुम्ही कॅल्क्युलेट? तुम्ही कॅश देताय? तुम्ही कॅश देताय ना? वसुंधरा, हे तू कॅश देताय ना? कॅश. पहाटेतल्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे. शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. लकी भाई थोडी मुदत द्या हो, थोडे शांत व्हावं लकी भाई. हो हो सोड रे. खूप झाला तुमच्या बाप लेकाचा आता. तुझ्या मागे दिवसभर पळायला तू लहान पोरगास का रे माझा? बस झाली आता ही पकडा पकडी. ये शेट्टी, तू आत्ताच्या आत्ता माझे पैसे दे, नाहीतर मी
रुको। मैं पैसा देने को तैयार हूं, मेरा बच्चों को कुछ मत करना। ये लो। थैंक यू शेट्टी साहेब. सुकुमार साहेब, थँक्यू. आता यापुढे पैसे भरायला कधी विसरायचं नाही. हा, नाहीतर सोन्या. झाला माझा अभ्यास. आता शॉपिंगला तर तू मला नेणार नाहीस. आता मला माझं खेळून देत. तट्टू म्हणाला होता. टट्टू तट्टू म्हणजे अखिल काका ग. तो मला म्हणाला होता की मी तिथे गेल्यावर आम्ही खूप क्रिकेट खेळणार आहोत. मग मला त्यांच्यासोबत माझे स्किल्स नको का दाखवायला. मला माझं स्ट्रेट ड्राईव्ह इम्प्रूव्ह करायचं आहे. हे दूध संपायच्या आधी मला बॅट आणून देता. फुटबॉल आणून देते ना. तुला ऐकायला पण येत नाही का आता. मला माझी क्रिकेटची बॅट हवी आहे. बॅट, क्रिकेटची बॅट. पण एवढा दिवस तुम्हाला त्या फुटबॉलचं खूळ लागलं होतं ना. माझीने काय केलं, ती बॅट घेतली आणि टाकली अडगळीच्या खोलीत. कळलं. आता फुटबॉलचं खूळ लागलं म्हणून क्रिकेट खेळायचं नाही का. कुंदा, माणसाने बदलायला हवं परिस्थितीनुसार. सायन्स वाचली नाहीयेस का. माणूस जर बदलला नाही ना तर त्या डायनोसॉर सारखं नष्ट होईल जाईल. खरंच. आता तुला सांगतो, जेव्हा माझे मित्र फुटबॉल खेळायचे तेव्हा मीही फुटबॉल खेळायचो. आता जर माझा बाबा आणि माझा काका क्रिकेट खेळत असेल तर मी नको का क्रिकेट खेळायला. मग आणि तुला एक सांगतोय, तू माझ्या वस्तूला हात लावलास ना तर बघ. जाऊन देत मी जातो माझी बॅग. अहो अडगळीच्या खोलीत खूप सामान आहे. धाड पडाल. थांबा मी पण येते. अहो थांबा बनीशेठ. बनीशेठ, अहो कशाला एकटे आलात तुम्ही इथे. मी शोधते ना बॅग तुमची. तिथे बाहेर दूध पडलंय ते पिऊन घ्या. उगाच अडचण. झालं धाड पडलात म्हणून म्हणलं होतं मी शोधून देते बॅग तुम्हाला. मी शोधते ना माझी बॅग. मला शोधून देत माझी बॅग. काय अवस्था झाली या रूमची. जरा साफ करत जा ना ही रूम. झोपा काढत असतेच नुसत्या. झोपतेच तेव्हा साफ कर ही रूम. रे देवा. करते बनीशेठ, मी एक काम करते. मी तिकडे शोधते, तुम्ही इकडे शोधा. हा जा. हे काय. हा कोणता अल्बम आहे. मला कसं नाही माहित. ही तर आई आहे. कोणत्या फंक्शनचे फोटो आहेत हे. हे बाकीचे कोण आहेत. मी काही नाही होय का त्यांना. हे तर आजी आजोबा आहेत.
बॅग्स बॅग सापडली. ओके चला घ्यायला चला या लोक. मी येतो. हा आई काय झालं? नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीची साडी मिळाली आहे ना? हे बघ तू त्या तनयाला जरा लांब ठेवत. काय तिला कसं वागायचं ते कळत नाही कुणाशी. माझ्या मैत्रिणीची लेक आहे म्हणून मला तोंडावर बोलता येत नाही तिला. कुणी विचारायला गेलं होतं का साडी कशी आहे ते? मस्ता चोंबडेपणा. तीच ना. आणि आपण तिला बोलवलं होतं का की आपल्यासोबत चल म्हणून? तरी आली हो स्वतःच. तेच तेच आली तर आली. कुणी आग्रह केला नव्हता तरी स्वतःसाठी सुद्धा एक साडी घेऊन मोकळी झाली. पर तिची साडी त्या नवऱ्या मुलीच्या साडीपेक्षा महाग आहे. हे बघ लग्नात गेस्ट म्हणून येऊ दे तिला, पण बाकीच्या तयारीपासून तिला लांबच ठेव. हो ठीक. आई पण मला काय वाटतंय, जर वसुंधरा आणि तनयाची मैत्री झालीच आहे आणि तिच्या असताना तिला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर येऊ दे ना तिला, म्हणजे तिची मैत्रीण म्हणून. हा आम्ही काय माणसं नाही आहोत? हा आमच्या बरोबर काय कम्फर्टेबल का काय वाटत नाही तिला? तनया बरोबर राहून ती सुद्धा तनयासारखी उद्धटपणे वागायला लागेल. संगतीचा असर पडायला नकोय. अखिल काय काय तू ऐकत काय बसलाय नुसता? एसी वाढव. हो कुंडा माझ्याकडेच बॉल टाक, नाही तर दुसऱ्यांच्या घरी टाकशील. काय नवी बॉलिंगची स्टाईल. पुन्हा मार्कवर. बनी आणि झाला का अभ्यास? आला शाळेतून? अरे सवळ तर घेऊ देत ना. जर बॅट लागली बॉल लागली तर मला नाही बघायचं. इकडेच बसून राहा सगळ्यांनी. बापरे कोणीतरी रागवलेलं दिसतंय. शॉपिंगला घेऊन नाही गेलं म्हणून चिडलाय बहुतेक. आई आई मी काय म्हणते, बनी जर चिडलाय आणि आपल्याशी बोलत नाही तर नको बोलू देत. त्याच्यासाठी शेरवानी आणलीये. कोणी आणली माहितीये? त्याच्या बाबांनी. मी ती त्याला देणारच नाहीये. माझ्या बाबांनी शेरवानी. माझ्या बाबाने पाठवले माझ्यासाठी. बाबांचं नाव घेतलं ना की काही खपतं. आता तरी गेला का राग? बिलकुल नाही. तुम्ही सगळे मला सोडून गेलेत. का नाही नेलं मला? बनी बाळा, अरे लग्नाच्या वेळी तुझ्या खूप सुट्ट्या होतील ना, म्हणून तुला नेलं नाही आम्ही. आम्ही काय तुला विसरलो नव्हतो. अरे तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी खास शेरवानी घेतलीये. घालून दाखव बघू. चालेल. एक मिनिट. हा फोटो कधी काढला? का नाही बोलवलं मला? का नाही बोलवलं? आणि हा एकच फोटो नाहीये, अख्खा अल्बम पडले. अरे गरीब ऑफ कॉलेज. ह्या पण फंक्शनला तुम्ही मला बोलवलं नाही. म्हणजे आज कशी गेलात मी शाळेत गेल्यावर, तसेच तुम्ही फंक्शनला जात असणार. आणि हे त्यातलाच एक फंक्शन आहे, त्याचाच हा फोटो आहे. मला तर आता असंच वाटायला लागले की तुम्ही माझ्या मागे मज्जा मज्जा करतात. आणि हा फोटो कोणत्या तरी लग्नाच्या फंक्शन मधला वाटतोय. कोणतं लग्न होतं हे? आणि मला का नाही नेलं या फंक्शनला? आता मी बाबाकडे कंप्लेंटच करतो. हसण्यासारखं काय आहे त्यात? बघू आण कसला फोटो आहे.
हे बघ हे बघ बघ, आहेत 15,000च्या खालच्याच आहेत, पण ठीक आहे ग, त्यातले त्या चांगले पीसेस निवडले आम्ही. खरं सांगू का, मुलीची बाजू आहे ना ती जरा श्रीमंतीच्या दृष्टीने अशी तशीच आहे. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे खर्च करा, वाटल्यास तुमच्या वाटचा खर्चही आम्ही करतो, पण लग्नात कुठेही काहीही कमी पडता कामा नये. खरं सांगू का, ते तसे मला 1.5 लाखाची साडी घेऊन द्यायला तयार होते, पण आम्ही म्हटलं नको बाई, कशाला उगीच त्यांना टेन्शन, नाही का. अगं जयू, मग का घेतली नाहीस? घेणार नाही असं होईल का? माझा लेक आकाश केवढा हौशी आणि समजूतदार आहे. हो का बाई? हो म्हणाला, मी तुझी सगळी हौस पूर्ण करतो, लग्नात माझ्याकडून तुला गिफ्ट. खरं सांगू का तुला जयू, हे बघ, आपल्याला वाटलं ना की घेऊन मोकळं व्हायचं. मस्त. मी वाटच बघत नाही मुलं काय म्हणतील ते, मला आवडलं की मी घेऊन मोकळी होते. खरंच हेच वय आहे आपलं हाऊस मौज करण्याचं, हो की नाही? अगदी बरोबर आहे, पण कसं आहे ना, हे सगळं घर, आमची मुलं, त्यांचे संसार, हे सगळे सांभाळता सांभाळता मला वेळ कुठे स्वतःचा विचार करायला. अवनी, अगं ते साडी शोधून दे ना, ती 1.5 लाखाची. हो हा, नशीब काढलंस ग जयू तू. पोरं माझी कौतुक करतात बरं का. मला आकाशने सांगितलंय, आई या लग्नामध्ये तुझी सगळी हौसमौज पूर्ण करतो. कुठला मुलगा असं म्हणेल ग आईला? आता सुद्धा बघ ना, ही 1.5 लाखाची साडी कधी नेसायची हे पण मला माहिती नाहीये. अगं जयू, मी आहे ना, मी सांगेन ती साडी कधी नेसते. अवनी, आता तुझं प्रमोशन झालं, मोठी जाऊ होणार, खुश आहेस ना? हो, खूप खुश आहे. खुश नव्हायला तिचं काय जात आहे, सगळं तर मिळत आहे हातामध्ये. अगं अवनी, ते ढोकळे, हा हो, साडी बघा तुम्ही, हे बघा साडी, जाता ते ढोकळे. हे बघा कशी ग. अरे वा, काय मस्त आहे. हलकी फुल अंगावर घेऊन दाखव बरं, बघू कशी दिसते. हे बघ, पदर तर इतका सुंदर आहे ग, पोत छानच आहे साडीचा. छान आहे ग, खरंच छान आहे. कशी दिसतेय? रॉयल ना. अगं जयू, काय गॉर्जियस दिसतेस तो. जयू, साडी खरंच छान आहे. आणि अगं आकाशचं दुसरं लग्न आहे तर एवढी खरेदी केलीस. अखिलच्या लग्नामध्ये काय काय करशील? सगळं स्पेशल असणार आहे, सगळं स्पेशल. साड्या म्हणू नको, मेजवानी म्हणू नको, वेन्यू म्हणू नको, आणि मुख्य म्हणजे त्याची बायको, ती पण स्पेशलच असणार. बायको पण मीच ठरवणार आहे त्याची. सुंदर, सोज्वळ, देखणी, नम्र, सुसंस्कृत, बस का अजून काही गुण हवेत तिच्यामध्ये? पण मीच ठरवणार आहे आमच्या ठाकूर घराण्याला शोभेशी बायको.